नमस्कार मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे। तर आज आपण बनवणार आहेत एकदम छान एकदम स्वीट होममध्ये हॉटेलमध्ये भेटते किंवा गाड्यावर भेटते त्या प्रकारची एकदम छान खुसखुशीत अशी जाळीदार बालुशाही बनवणार आहे। तर त्यासाठी ह्या वाटीचं मेजरमेंट घेणार आहे। तर वाटीच्या प्रमाणामध्ये मी हे 2 वाटी मैदा घेणार आहे। तर आता हे दुसरी वाटी आपण हे एकदम दाबून पीठ घेतलेलं नाही, असं डायरेक्ट आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे भुसभुशीत असं। तर तसं आपण शीग लावून 2 वाटी आपण मैदा घेतलेला आहे। तर आपण याच वाटीनं मैदा घेतलाय। तर याच वाटीनं आपण अर्धी वाटी आपण हे घेतले तेल घेतले। त्यानंतर आपण त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घेणार आहे। नंतर पाऊण चमचा आपण खाण्याचा सोडा टाकणार आहे। आणि यानंतर आपण उगीच चिमूटभर आपण मीठ टाकायचं आहे। तर आता हे पूर्ण आपण मिश्रण अगोदर हलक्या हाताने एकदम मळून घ्यायचे। लागलंच तर पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर अगोदर हे सगळं मी मिक्स करून घेते, हे तेल वगैरे सगळं एकत्र पूर्ण मिक्स करून घेते। तर हे अशा प्रकारे मी सगळं एकत्र केले, पाणी आणखी पण टाकलेलं नाही। आणि आपल्याला एकदम जे आपण चपातीचं किंवा भाकरीचं जसं पीठ असं करकचून मळतो तसं मळायचं नाही, असं अलगद अलगद फक्त जोडायचं आहे पिठाला। पीठ आपल्याला फक्त जोडून घ्यायचं आहे। तर आता पाणी जास्त लागणार नाही, तर उगी थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पीठ फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। हे असं एकदम हलक्या हाताने असं एकत्र करून घ्यायचं आहे जोपर्यंत की गोळा बनत नाही आपला। हे अशा पद्धतीनं बिलकुल म्हणजे रगडून मळायचंच नाही आपल्याला। आणि एकदम थोडंसं पाणी टाकायचं, एकदम चमचा पाणी टाकल्यासारखं आपल्याला पाणी टाकायचं। हे अशा प्रकारे आपल्याला फक्त पीठ एकदम जोडून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं असं। हे अशा प्रकारे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे बघा। अगोदरच आत्ताच जाळी पडल्यासारखं दिसतंय। तर याला आपल्याला फक्त पाक करेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता ज्या वाटीनं आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीनं बरोबर 1 वाटी भरून आपण साखर घेतली आणि त्याच वाटीनं आपण आता 1 वाटी पाणी टाकणार आहे। पूर्ण प्रमाण तुमच्या समोर करते। हे पूर्ण 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। पूर्ण विरघळून घ्यायची आहे साखर आपल्याला। साखर आपली विरघळत आली की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा कलर टाकायचा असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालतंय। फूड कलर आहे, थोडंसं आपल्या बालुशाहीला छान कलर येतो। आणि आपल्याला हा पाक एकदम पक्का करून घ्यायचा नाही, फक्त चिकट होईपर्यंत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे, जसं आपण गुलाबजामुनला करतो त्या पद्धतीनं। फक्त 5 मिनिट लागतं आपल्याला। आता होत आलेलं आहे आपलं, फक्त आपल्याला चिकट करायचं आहे। दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं ते। हा जो आहे हा चिकट थोडासा झाला पाहिजे, आणखी चिकट झालेला नाही। मिनिटभर आणखी आपण अजून याला थोडंसं गरम करून घ्यायचं।
हे बघा आता चिकट झालेला आहे. हे अशा पद्धतीनं. तर आता ह्या स्टेजला आपल्याला हे पूर्ण पाक आता बंद करून टाकायचा आणि हा बाजूच्या गॅसवर आपण आता हा पाक ठेवून दिला आहे आणि इकडे आपण लगेच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता बालुशाही करून घेऊ. 10 ते 15 मिनिट झालेलं आहे. पीठ पण आपलं छान एकदम सेट झालेलं आहे बघा. बघा कशी एकदम मऊ लुसलुशीत आणि अशी जाळीदार आपलं पीठ झालं आहे. त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. हे अशा पद्धतीनं आपल्याला गोळे करायचे आणि एकसारखे असं कापून घ्यायचेत आपल्याला याचे. तर हे असे गोळे करून घेतलेत, कापून घेतलेत. तर याची आपण आता बालुशाही करून घेऊ. तर गोळे पण आपल्याला एकदम असे अलगद उचलायचेत आणि हलक्या हाताने असा दाब द्यायचा. त्याला मळून घ्यायचं नाही आपल्याला. आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायच्यात बालुशाही. एकदम बघा ह्याला दाबून केलं की नंतर जाळी पडत नाही. त्याच्यामुळे ह्याला एकदम सॉफ्ट एकदम करायचं. जितकं म्हणजे तुम्हाला सहज करता येईल तितकं करायचं. तर अशाच पद्धतीनं सगळे बालुशाही करून घेते. तर ह्या अशा पद्धतीनं आपण करून घेतल्यात. अर्ध्या बालुशाही झालेल्या आहेत. आता अर्ध्या राहिलेल्याच आहेत. तर आपण तळत करणार आहे, एकदमच करणार नाही. त्यामुळे मी अगोदर अर्ध्या करून घेतलेल्या आहेत. हे अशा पद्धतीने एकसारख्या करून घ्यायच्यात. आता इकडं आपलं तेल छान आता गरम झाले. जास्तही आपल्याला गरम करायचं नाही आणि जास्त थंड पण नाही. तर कडक करून एकदम कमी करायचं. तर आपल्याला तापलंय का नाही ते बघू. तर त्यासाठी हा एक गोळा मी टाकून बघते. हे बघा एकदम परफेक्ट असा आपला झालेला आहे. तर या वेळेला आपण आता बालुशाही टाकून घेऊ याच्यात. सुरुवातीला ह्या बुडाला जाऊन बसतात आणि नंतर आपोआप हे अलगद वरती येतात. आणि एकदम कमी गॅस करायचा, एकदम मंद गॅसवर आपल्याला ह्या छान आतपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे छान खुसखुशीत पण होतात, जाळीदार होतात आणि पाक छान जातो मध्ये. तरी इतक्या बसलेल्या आहेत. तर सावकाश लागतो याला वेळ. बघा लगेचच वरती यायला चालू झालेला आहे आणि गॅस एकदम कमी आहे. तर ह्याला एकदम हळूवारपणे आपल्याला म्हणजे तळून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट एका बॅचला लागतं. तर काय हरकत नाही, तितके पेशन्स ठेवायचेच आपण. बघा आता आकार पण छान असा मोठा झालेला आहे. हे बघा तर अशा पद्धतीनं आपल्याला सोनेरी कलरवर एकदम छान तळून घ्यायच्यात. कारण जास्त कडक जर तेल असेल तर ते एकतर पटकन वरची बाजू जी आहे ती पटकन लाल होते आणि मध्ये शेकलं जात नाही. त्यामुळे जास्त कडक तेल ठेवायचं नाही आपल्याला. कमीच असं तेल ठेवायचं आहे, मध्यम. कडक करून नंतर कमी करायचं आहे तेल. आणि नंतर आपल्याला थोडा वेळ 1-2 मिनिट थोडंसं तसंच थंड झाल्यानंतर परत आपल्याला ही बालुशाही टाकून घ्यायची. बघा आकार पण किती मोठा झाला आहे आणि छान अशी जाळी पडलेली आहे याला. तर आपण 5 मिनिट झालेले आहेत. अजून छान तळून घ्यायचं आहे, छान कलर येईपर्यंत. मस्त ना, किती छान कलर आला आहे बघा. आहे का नाही एकदम मस्त. एकदम जसं आपण स्वीट होपमध्ये हॉटेलमध्ये वगैरे खातो त्या पद्धतीनंच. तर हे आपण काढून घेऊ पूर्ण आणि तुम्हाला नंतर दाखवते मी याला जवळून. हे बघा कशी छान जाळी पडलेली. आता हे लगेचच आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे गरमच. तर हे असा पाक आपल्याला पूर्ण याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आणि जी आपली आता दुसरी बॅच आता तळून होणार आहे तोपर्यंत आपल्याला ह्याला बुडवूनच ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरी बॅच टाकून घ्यायची.
तर आपण याला ठेवून देऊ आता. तोपर्यंत दुसरी आपण आता बॅच टाकून घेणार आहे अशा पद्धतीनं. हे हळूहळू एकदम आपण असं टाकत गेलात की हळूहळू अगोदर खाली बुडाला जातं आणि नंतर अलगद त्या हलक्या होऊन वरती येतात. तर परत याला पण आपण आता असं सावकाश 5 ते 7 मिनिट तळून घेणार आहे. हे बघा मी छान आता हे पाकातून काढून घेतलेली आहे बालुशाही ही. आणि ही आपली दुसरी बॅच पण एकदम छान एकदम जाळीदार झालेली आहे. छान तेल एकदम आपण निथरून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने एकदम चांगली जाळी पडली की लगेच आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं. गरमच दोन्ही पदार्थापैकी एक गरम पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला याच्यामध्ये पाक शिरतो. तर हे आपण टाकून देऊ. आणि आता दुसरी आणखी एक बॅच होईल माझी, तर ते तळेपर्यंत आपण याला ठेवून देऊ याच्यामध्येच पाकामध्येच. तर मंडळी हे झाले आपले मस्तपैकी असे रसरशीत असे छान. बघा किती सुंदर एकदम बालुशाही आहे की नाही. एकदम सोपी पद्धत, अगदी याच प्रमाणामध्ये तुम्ही करा. बिलकुल असे बिघडणार नाहीत किंवा काही होणार नाही. त्यामुळे आता थोडा वेळ आणखी याला अर्धा तास एकदम छान मुरू दिलं म्हणजे पाक एकदम आतपर्यंत जातो. तसं तर आत्ता पण एकदम छान झालेलं आहे. तुम्हाला दाखवते एक तोडून. हे बघा थोडंसं राहिलेलं आहे. तर आता हा पण थोडा वेळ जर आपण ठेवलं तर थोड्या वेळामध्ये आपल्याला हे पाक पूर्णतः मध्ये गेलेला दिसेल. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची एकदम सोपी आणि एकदम योग्य प्रमाणासहित परफेक्ट असे बालुशाहीची रेसिपी? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आणखीपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.